हिंदकेसरी मैदान पुशेगाव 7 नंबर गट सुटलाय, 8वा सुटतोय. काका किती गट आलेत खाली? आता आले तर 6 ते 15. 6 ते 15 आले. 15 ते 25 गाडी, 16 ते 25. किती वेळ गटात आहे? 12 गटात. 12व्या गटात. कोण आहे ते? चेंजर परशा आहे घरचा साधा. कुठला? चेंजर परशा तेव्हा पण चेंजर परशा आली आता नवीन ते माणिकवर पाहिला का राजा मायनीत? हा, तेव्हा राजा हे तुमचा बरोबर चालू कुठल्याला? दोन्हीला पण पहिल्यांदाच भेटला तुम्ही? आधी खराब होत्या, तुमचा खराब चालू केल्यापासून चालू झाली. दोघं पण. आता लोक म्हणणार यांची आडवाटायच करता, पण समोरच येतच आता. फरक आहे ना, पण स्पीड वाटलं का? स्पीड नक्की का? हो तर तुम्ही येणार होता इकडे उन्हा की गोरा करतो तुला. गोरा कसला का? स्पीड वाटलं का? हो वाढले नक्की. हो 100%. बघूया 12 वगैरे किती नंबर तास आहे? 4 नंबर तास. 4 नंबर तास. पुशेगाव हिंदकेसरी मैदान. नमस्कार फौजी नमस्कार. काय बोलताय? तुमचा कुठे आहे? ठीक आहे. ही आहे, दाखव की किती वेळ गटात आहे? 15 मध्ये. 15 मध्ये लागला ना आता. नाच लावलाय की बघा सर. बकासूरनं लावला. आता किती आहे ते बैल घरी? महिला 2 आहेत. 2 आहेत. एक आहे आता थोडे दिवस सोडलाय हा. संभाजीनगर. आता दुसरा आम्ही. आणि हॉटेल कुठं आहे? हॉटेल चालू आहे सगळं. कुठं आहे? पहिल्यांदा व्यवसाय आणि मग ना असं ना. मग आता कोण आहे हॉटेलवर? हॉटेलवर आहेत की पोर आहेत. आहे ते ना. आणि तुम्ही कधी जाणार? मी आता एवढा गट पाहून आला की जाणार ना. नाद आहे तो पण झोपला पाहिजे आणि व्यवसाय तर आहेच. व्यवसाय तर राहायचा. पहिल्यांदा व्यवसायाला प्राधान्य. कितवा गट आहे म्हटले? 15 मध्ये 4 नंबर तास. बघतो मी वरती. ड्रायव्हर दुसरी ड्रायव्हर हिंदकेसरी. हिंदकेसरी ड्रायव्हर कुठल्या मैदानात? कुठल्या? माळशिरसच्या. कितवा नंबर झाला? 6वा नंबर झाला आदतला. आदतला. आणि आता कुठली बैल आहे? विद्यापीठ बैल पुंडेवाळा यांचा बेचा नंद्या. हो. आणि ह्यो शरद मधले राजापूर यांचा राजा. किती वेळ गटात आहे? 14 मध्ये. 14 मध्ये. किती गाड्या सुटत आहेत? 10 गाड्या सुटते आता. आता 10 सुटतात. कॉकटेल आहे की इथं? मोठी गाडी आली. कॉकटेल आणि लक्कन. कुठला लक्कन? फलटणचा लक्कन. काय झालं? बाहेर 1 नंबर पाठीने गाडी 10 नंबर गटात. 10 नंबर गटात 1 नंबर. मग काय झालं? मार खाल्ला. किती नंबरला उतरला? 3ला उतरला. पलीकडं सरदारची करलेला कुठला सरदार? आणि संभाजीनगरची गाडी लागली. काय म्हणलं होईल ती होईल बघूया आता. निघले आता नशिबानं कडेला तर पळायचं म्हणलं जायच काय होईल. काय सर म्हणतात गावची गाडी पळवली. गावची पळवली. नाराज आहे. नाराज. किती वाजता आली? रात्री आली 10 वाजता आली. इथे येऊन बसली. जागा रात्रभर जागा. नशिबाला चला वा. नको कटवाला जावायचा आहे का आपल्याला? कुठला कट? बजीरंग आपला कट पडलेला. किती महिने झालं चालताय? आहे ना. एवढा पळून आलाय तर बैलानं पुस सुद्धा केलं नाही ना. ते आपला रिझल्ट आहे ना. खाऊ रिझल्टच आहे.
आहे ना एवढा पळून आलाय तर ही सुद्धा नाही तोंड सुद्धा उघडत नाही तो. परवा दिवशी पाट्याला मारला तेव्हा देतो मारला. नमस्कार 2 मिनिटं हा बंद नाही बोला की बैल बघायला आता इकडे चाललोय मथुरची गाडी बघायला हा तुमचा रिझल्ट दाखवता यांना माहिती पहिले काय काय तुमच्या किल्लर गावचा रिझल्ट दाखवता यांचा बैल आहे माझ्या काय बैल हा. नाही याला मी सजेशन दिलं होतं त्यावेळेस हा. व्हिडिओ राहतोय आणि पहिला संपलेला बैल ट्रॅक्टर बैल म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर स्पीड बेड फुल वाढली पाहिजे वाटलं गती बिती फुल पुढच्या हिस्सात तर बोलायचं काय ट्रॅक्टर सेट संपलेला बैल आपल्याला बैल पार घेतलेला हा. फोटो दाखवतो फोटो पण दाखवतो तुम्हाला हा पण बैल पार ही चालता वाया गेलता पार बैल तो कव्हर झाला अक्का, तुम्हाला दाखवतो. बैल एवढा पोहत आता 5 नंबर केला शिवाजीनगरच्या मैदानात केला हा हा आणि हिंद केसरी आता मैदान झालं मग तिथं त्यात गट आपल्या खाद्याचा काय वाटा आहे का तुमच्याच खात्याचा वाद आहे सगळ्यांना कुणाच आहे तुमचा बैल बघा शेटने आमच्या सांगितलं होतं हा तेवढं ते चालू करा हा फक्त रिझल्ट सांगा हा मग बघू म्हणलं काय होतंय काय नाही 15 दिवसात बैल नसता बैलाला कळत नाही काय करायचं आणि आहे काय ना नाही. करंटच येतो बैल झाले लय करंट लय बैल लागला पण ह्या बैलांनी संपलेला बैल घेतला मी तर म्हणलं कशाला घेतो खिलार गाव चालू केलं ना तसं आता 15 पोती चढवल्यात बैलाला 15 झाले हा. पण बैल बोलायचंच नाही असं झालं असेल हा लय याला संपलेला बैला संपलेला बैल पार पार म्हणजे बैल आता बैल काय तिकडे नव्हते अजिबात बरं ह्यांचा बैल बघूया का आधी हा चला की आम्हाला टाइम आहे तुमसाठी आम्ही आलो मी तर तुमच्यासाठी मैदानात आलोय आज आहे ना मग ठीक आहे मग चला मग कामाचा माणूस आहे तुम्ही काय काय म्हणजे खाद्याचा काय फरक पडला होता त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. बैल दमत नाही कसलाच दमत नाही आत्ताच पण टाकत नाही बैल श्वास सुद्धा टाकत नाही पाट्याला आणा नाही आता कोण म्हणणार नाही पळून आलाय नाही माहिती कोणच नाही म्हणणार की बैल पळून आलाय आणि एखादा करतो आहे ना तिला काऊच आहे झालं तेव्हापासून तुम्हाला म्हटल्यापासून हीच आहे. आणि ते अंगाव कोटा येतं ते तुम्ही म्हटल्याला कट मला बैल हा हे आपल्या खाद्याचा रिझल्ट हे कट दम लागतच नाही कसलाच नाही आहे ना कसलाच दम लागत नाही. कळलं नाही 10 नंबरमध्ये काय आहे ना कड्याने लागली म्हणून कडनं लागलं बाहेर नाटल्या गावचा साज हांटला गावचा पायरा नको हा खाद्याचा रिझल्ट आहे ना माझी देशी कालवड आहे ना हा सगळे खाद्य चारून बघितले हा सगळी टोटल आजपर्यंत खाद्य तिनं खाल्लं नाही तोंडात असं घालायला लागायचं हा. कुचून तुमचं खाद्य आहे का नाही हा गम्याला वाजलं तरी उडे घालते कालवड नाचते हा हा लावतो तुम्हाला पोट तुझं गाव कुठलं आमचं गोरेगाव ह्यांचं ऐकून चालला असेल नाही नाही मग? तुमचं व्हिडिओ बघतो बघतोस हा? काय मग आता आहे ना नाही आज का तसाच कदम वाढीत होता तसा अजून तयार झालं झालाय काय हो हे कालोड हा हा कालोड वारे कालवड कोणी का आणले हाय आपल्या इथलीच त्याच्यासाठी याने लय कष्ट खाल्ली ते याने त्या मात्र्याच्या शिव्या खाल्ल्या देतच नाही जाऊया का हे काय त्याचं पुढे जवळ आहे का लांब आहे व्हिडिओ झाला पाहिला जवळ आहे चला एका मग महिन्यात रिझल्ट दाखवतो खिलारचा हो का हा ह्यो बैल असा होता हा, असा थांब, थांब, होता. बघू दे. लयच खराब होता लय तर मी तर म्हणलं दिसतंय कशाला का घेतलाय? दिसतंय का? ह्यो घेतला तेव्हाचा आणि आता कसा आहे तो बघायचा आपण चलावर ते म्हणत होते मला तेव्हा लय तब्येतच होत नाही बैलाची लय हा. तब्येत होत नाही बैल झालाय कव्हर हा म्हणजे हे 90% बैल असा कव्हर झालाय पण बैलाचा असं लय अंग नाही पण स्पीड बीड लय वाढले बैलाचे मोहिल शेठ नमस्कार मामा कुठं गेला मामा दिसला तर किती किती वेळ गटात आहे 110 मध्ये पायऱ्याला कोण आहे तो पाखऱ्या आबांचा तो महाराज तुमचा आबांच्या पाखऱ्या बरोबर आहे बक्कासूर 110 गटावर
या मागे ठिकाणाला काय अजिबात कोणी येऊ. या मागे हो वरती जावा इकडनं अजिबात कोणी येऊ नका या वर ते बी बैल बसत नाही वरच्या बाजूला थांबा हो अहो तुम्ही तुमच्या 2 मिनिटात हे बघा इकडं अजून 4 जण मामा. उभे राहिले बोला 110 गटात इकडे दिसते ना सूर्य हे दादा, हे मागे. या मागे. 110 अरे गट हाय काय हो तुला काय मजा सांगतोय काय त्याला म्हणतात. ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हरचा धप्पा आहे. ड्रायव्हरचा धपका आहे. आव्हानच्या पाखऱ्यावर 110 गट 110. लय लेट आहे काय आता एकच चिठ्ठी आहे ना. त्यामुळं आणि तास नंबर किती आहे? 5 तास आहे चांगला. ए कुठे आपल्या गाडीला रोड आहे का बघ रे तो टोकायचा पत्र गेली का? हा पत्र गेली हो पत्र लावली ना. अरे ह्या पत्राला किती दिवस झालं? झाली की 2 महिने झाले पत्रिकेच्या. 2 महिने झाले. किती दाते हो आता ह्यो? सायदात सायदाते हा सायदाते बकासूर. चला लावलं पाहिजे लय दिवसाचं दिसलं. है ना आलोच मी लय दिवसात ना. ऊसाचं घे जरा वाटत आहे. म्हणजे बकासूर तरी गावला आपल्या इकडे हो बघायला भेटला मग तेवढं ते तरी काम झालं तुमच्याकडे आल्या मग. मग ह्यो बैला फार संपलेला होईल होता तुम्ही फोटो बघितला का तुम्ही? होता ट्रॅक्टर फायनल बघितलं ना. ही ट्रॅक्टर ही असेल की आपल्या व्हिडिओ मध्ये? आहे की तुमच्या व्हिडिओ मध्ये म्हणून या. म्हणतोय तुम्ही ओळखत चल असता. इकडे चल जवळ काय म्हणतो चल जवळ येऊन देत ना आता आला आता शिर्डीगत मागे येतात असा जेव्हा रतीब चालू केलाय ना असा ताणतो नुसतं मागे लागतो ताणून बिनून त्याचा वशीन नुसतं असं पडत होतं खाली हा वशीन बघा ते जात चमक बघा की तुम्ही चमक बघा किती आत्ताचा फोटो आणि त्यात किती फरक वाटतो बघा पार ते सगळं हडकं आहेत ना असं जुळलेले पार किती महिन्यापूर्वी आत्ता 2 महिन्यात बैल एवढा तयार झाला असं काय? डायरेक्ट राहिला इथं फायनललाच म्हणतोय काय तुम्हाला कोण पोहतोय? मोठा बैल पोहतोय. मथुरची गाडी ही लागली. लय पारा वाढला पाहिजे आणि आपल्याला पायऱ्यामुळे गोळ होतो पायऱ्यामुळे व्हायचं तरी पण गोळ होतं गोळ होत पायऱ्या जर भेटले व्यवस्थित तर मग होते बैल कुठ त्याची 5वा नंबर किती पुढे त्या बायला शेजारच्या बैल पाळणारच तेव्हा आज किती वेळ गटात आहे? 54 54 मध्ये. बघा पळताना बघतो पळता. बरं जाऊ का? चला मी आहे तुमच्याबरोबर आहे ना? आहे चला सासवडचा सोन्या किती वेळ गटात आहे? 37 मध्ये. तास मध्ये चांगलं आहे मग. पायऱ्याला कोण आहे? पायऱ्याला ते उमेश मांगडे गोरख मांगडे हा त्यांचा सोनी आहे बाप्पू आंबेकरांचा त्यांचा नाही का हा हा हा. पलीकडं फायनल कुठला आहे हो त्याच्या अंगात? फायनल आत्ता त्याने बरडमध्ये केलं कंटिन्यू बैल बोलायला ते शेठ नमस्कार. नमस्ते आज किती गाड्या आहेत? हा एकच गाडी आहे एकच आहे कॉकटेल. काय झालं? नाही आपली हार झाली 12 मध्ये 12 मध्ये होते. किती नंबरला उतरले? हे 2 नंबर उतर गाडी 2 नंबरला उतरले. थोडक्यात झालं मग. जाऊ कॉकटेल हो ना. किती वेळ गटात आहे? 74 ला आहे. गरम पाण्यानं आंघोळ चालले पाहिजे.
हो कोकणातल्या गाड्या किती आल्या असतील? आपली एक आली जरा दाखवतो. एक आले. हो एक आली आपली घरची. काय झालं मग? नाही 98 मध्ये आहे. आणि एक आपला एक आलाय हा हा चला मग तुम्ही दाखवूया. नव मी निकाल रेषेकडे चाललो. चालते चालते. पप्पू शेठ नमस्कार. नमस्कार. थांबा की दम धरा. किती गाड्या आहेत आज? 2 आहेत. कुठल्या कुठल्या? बाब्यान दुर्गा. बाब्यान दुर्ग्या. किती वेळा गटात 45 मध्ये बाब्यान दुर्गा. आहे काय? हॅलो. स्पीड मध्ये येते ना पहिलं. का होईल का काय? होईल ना आज? नावं जास्त आहेत त्यामुळे फक्त बैलांची नावं घेतली जातात. एक होते हिंदुस्थानी आयशा, 2 होते नंतर आणि चिमण्या, 3 होते दुपार आणि शंभू, 4 होते शिवा आणि मिर्झा, 5 होते तेजा आणि सोन्या, 4 होते रायफल आणि अखऱ्या, 7 होते शंभू आणि गोविंदा, 8 होते चंद्र आणि कमाल आणि 9 होते सरपंच आणि पक्षा. हा गट क्रमांक 26 लावून आणि काड्या असतो. देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी फिरता ड्रोन जो आहे ट्रॅव्हल विश्व तुम्ही आहे का आज? किती जण आहे? तिघ जण आहे. नंबर टाकायसाठी तिघ जण आहे. कोण कोण आहे? मी आणि सत्यवान साळुंके म्हणून आहे आमच्या सदाशिवगडचा आणि वडूचा सुमित. तिघ जण आहे. मग ते कसं गट वाटून घेतले ते का नाही एकत्र येतात. एकत्र ना? मग आता समजा 2 बैल आले, 2 नंबर टाकणार, तिसरा काय करणार? त्यांना पहिलं फक्की टाकायचं जायचं खाली. फक्की टाकायला जायचं असं आहे का? मग फक्कीचं बी काम आहे नंबरचं पण आहे. हो नंबर टेक करायचं बरोबर ना? बरोबर. किती वर्ष झालं करताय? आता मी कमीत कमी 1 5 वर्ष झाली. 5 म्हणजे चालू झाल्यापासून हो जशी बंदी उठली तेव्हापासून नंबर टाकायला आहे ना? बापू नमस्कार. गाडी आहे तुमची? नाही ना? फक्त नियोजन ना? पुसेगावच्या नगरीमध्ये बैलगाडी शेवट्यांची बैलगाडी मालकांची या ठिकाणी हो लय दिवसात मंदी नाही. आहे झाली. इकडं बदल तिकडे या हो शेठ नमस्कार. किती आहेत लाईव्ह आज? आहे अजून चालले. आमच्या मोबाईलचं नेट झालं ना काय कळलं काय मग कोटा आहे काय लाईव्हला? लाईव्ह चालू आहे व्यवस्थित. आहे ना? आवाजाचा जरा प्रॉब्लेम होते. आर्थिंग मारते काहीतरी. असा विषय. पण लाईव्ह क्लिअर दिसलं पाहिजे. लोक चालू आहे लाईव्हचं नाही काय. आहे ना? तुमच्याकडे बी हँडसेट आहे इथे? किती आहे इथं? आहे ते 6 सहा इथं म्हणजे वाकी मग तुमच्यासाठी? हो ती रेंज नसते ना इथं हा त्याच्यासाठी. सातारा लातूर महामार्गावर नमस्कार. किती आहे ते लाईव्हला? नेट चालू नाही मग मोबाईलचं नेट चालू आहे. लाईव्ह केबल आज झालंय का? कैमान आणि काजळ्या आज सुंदर आणि राजा आणि नवस सर्जा. नमस्कार. हा क्रमांक 27 नामच्या पण तुमची गाडी लागली लागली की म्हातारची गाडी. लागली हा? गड क्रमांक 26 आणि कलाचा आज क्रमांक 6 वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसंगार रायफल चांगल्या अभ्यासला संत दत्तू कापसे या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पाणी करतात आज रायफल आणि वासराची गाडी एकदम नाक्यावर लावली गाडी. संतोष हा? रात्री? हा घंटा हा जागा धरायला जागा धरायला त्यांच्या बाजूला गाडी लावली. त्या ठिकाणची चावी गेटची ना गेटची चावी भारी दिसत असेल ना? पाण्याचा टँकर बनवून बाहेर काढायची गेटची चावी घेऊन तिथे जायचं लवकर. शेमीला मी येतो. बोलतोय सेमीला पात्र सगळं जिंकण्यात आली अतिशय सुंदर
आणि बाजीवाली दोन्ही म्हैसूरीपेक्षा केलं ड्रायव्हरला बक्षीस तुमचं तुम्ही देताय. नानाची नजर कावरं बावरून विकास सरांना हुडकत यामध्ये आलेला असणार आहे. तर काही दिसत नव्हतं पण आधी तुम्हाला बघू. अजून पुढच्या अजून 6 महिन्यानं बघा अजून तुम्हाला सफेद घ्या गडे क्रमांक 28 लावून घ्या. साठी पात्र लढत चालू पण लढत आणि शेवटच्या क्षणाला पंचांच्या मानगरचं वादळ ना कितव्या गटात आहे 53 गटामध्ये पैऱ्याला कोण आहे शनी शिंगणापूरचं चित्र आहे. शिना शिंगणापूरचा चित्र आहे चांगला पैर आहे कोण मालक कोण आहे फौजी स्वतः कुणाची पारख आहे पडतरवाडी पुणेकडचा आणलाय तळसरवांगीत ना बाहेर आहे खरेदी काल गट पडल्यामुळे जे लेट आहेत ते लेट येत बरवलं त्यानं काय होलं हा. ट्रॉफिक कंट्रोल झालं ट्रॉफिक कंट्रोल झालं आता एकदम आले की एकाच टायमिंगला सगळेच रात्री येऊन थांबायचे मग परत हळूहळू जायचे तर जाताना जाऊ आउट गोईंग ड्रायव्हर कितवा गट काय 56 मध्ये कोण आहे? बैल डायमंड हा नाशिकचा बैल आहे. एकच गाडी एकच गाडी दुसरी गाडीच नाही नाही आपण एकच गाडी होतो एकच सनी कट्टर माणसं ठेवले ते माणसं कट्टर आहे मग घराला माणसं आहे आमच्या. दादा आले ते का दादा आले की स्टेजवर आहे तिकडे स्टेजवर इथं ह्यो कोणाचा हे आपल्या सातारावाल्यांचा आहे सुंदर म्हणजे आपलाच काल मीटिंग झाली तुला सनी खरेदी कोणी करते हे आपल्या संभाजीनगरचा बैल आहे हा युनिस टेलर म्हणून खुळशीचा हा तिथला डायमंड म्हणून बैल आता किती येते घरी आहेत की 8-9 बैल आहेत 8-9 येते हे काय किती किमतीची खरेदी किंमत आता काय सांगायचं सगळ्यात आपल्या किमती लाकडल्या किंमत काय सांगायचं आपल्या चांगलं पारणं परवा श्रीनाथ तिसरीला बी राहिला बैल हा घेतल्यापासून चांगला लय शेप मध्ये बैल बांधले त्या शेतमध्ये बैल झालेला 54 गट 56 गट तास तास 3 नंबर आहे आता सुट्टीला कोण आहे सुट्टीला आपला निखिल यादव सस्पेंड त्याला ठेवला आणि तुम्ही मी आपलं बाकीचं नियोजन करायला गाडीच्या मागे गाडीच्या मग आपलं हे करा ते करा आपलं काम काय नियोजन करणंच काम आहे आपलं बाकीची पोरं आपली सगळी सोडतील करते चालतं हा? तुम्हीच दुर्लभ झालाय तुम्ही आता एवढा मोठा व्यवसाय चालू केलाय पशुखाद्याचा पण आपला चांगला जम बसवाला 1 नंबर आपलं चाललंय आहे का नाही जायला तिकडे नाव आहे चर्चा आहे का नाही चर्चा आहे जायला तिकडे खिलार का माणूस म्हणतोय म्हणजे जी तुमचं स्वप्न होतं ती तुम्ही सातत्यात उतरवलं प्रत्यक्षात तुम्हाला आलं खिल्लार क्षेत्राचा बाबा अभ्यास बैल कसा हे ते सगळं तुम्ही बैलाबद्दल काही त्याला सप्लिमेंट दिली पाहिजे काय आहार दिला पाहिजे हे तुम्ही बैलासाठी 1 नंबर केलं जे बैल रिवर्स असते की नाही त्याने तर आवर्जून चारायचं नाही पुन्हा स्पीड मध्ये येणार बैल चांगले आता मला काल एका चिपळूणच्या जोडदाराचा फोन आला होता मला म्हटलं खाद्य कुठलं घेऊन कालचाच फोन मी त्याला म्हटलं खिल्लार गावची 2 पुती जरा बैल बुद्धीत लगेच आमच्या पहिल्यांदा सुद्धा किल्लार गावचं म्हणजे खाद्य चालू आहे आता कुठल्याला ह्याला चालू पनूरच्या वस्त्राला आहे चालू हा हो ह्यो बी खातो हे बी खातो अगं भारी आहे गे मला नव्हतं माहिती पहिलं दादांचा बैल आपला खुराक खातो विनायक दादांचा विनायक शेठ लेंगरे मारेल का नाही काय चल 22 मध्ये गटपाट सुंदर मांगडे तात्यांचा सुंदर गटपास बैल कुठं आहे कुठलं गाव कुठं आलंय बिग वन पुणे नाही कर्जत तालुका किती बैल आणले 2 बैल
हे चण्यावी नद्या चंद्या नंद्या पळाली का अजून पळायचे किती गट 90 गट 90 गटात किती जण आलाय आम्ही 4 जण 4 जण आहे उकारतोय म्हणजे पळून नाही आला नाही पाहिलं असता म्हणजे घ्यायला कसं घ्यायला आयशर बैलाला पळून आलेली बैल ना नमस्कार काय नाही फिरतोय आपलं घ्या की काम आहे चिल्लर गाय आहेत आपल्या हा 3 गाय आणि 2 कालवडी 2 गाय आहेत ती हा एक गाय आहे हा जर्सी गाय आहे हा ती जरा हिव राहिली गाभण हा. राहणार 2 वेळा उलटली मग जर्शी जर्सी आणि खिलार हा. आहे ती एकदा राहिली हा तिला कालवड झाली पण ती दुसऱ्यांदा पटकन म्हणजे अशी लवकर ही न झाली हिटवर आहे. ही न झाली किती महिने झाले आता 6-7 महिने होऊन गेली वय किती आहे? वय आता दुसरी हाताची आहे का पहिल्या रुला कालवड झाली हा दुसऱ्या हाताला लवकर ही बनवलं मग सांभाळणे आहे का व्यवस्थित व्यवस्थित एकदम टकाटक मग का नाही हो यात तेच काय कळणं झालंय तुमच्या बघतो व्हिडिओ हा. आता ते कोरेगावची व्हिडिओ बघितला त्यावेळेस मी आता येणार होतो तुमच्याकडे हा आमच्या एका मित्राला मी सांगितलं तुमचा नंबर आला पण तुम्ही त्याला गाठच पडली नाही तुम्ही. हा मग गै गाभण राहत नाही हे प्रॉब्लेम आहे ना problem बरं तुम्हाला आहे ना डॉक्टरचा नंबर देतो तुमचा बी नंबर द्या आणि डॉक्टरांचा बी नंबर असं काय बरं मग मला फोन करा मी देतो अच्छा ते एक आठपाडीचं डॉक्टर आहेत आपण सातारमध्ये राहतो सकतवाडी गाव आहे आपलं नाही पण ते तुम्हाला उपाय देतील ते हा आठपाडी औषधं लिहून पाठवा विजिट देतील का नाही तुम्हाला उपाय देतील फोनवर ना कॉन्टॅक्टवर ठरवा ना त्यांच्या संग फोनवर फोन करा ते देतील तुम्ही तुमचं किती काम चांगलं कर त्यांच्याशी कम्युनिकेशन कराल तितकं चांगलं ट्रीटमेंट त्यांच्याकडून तुम्हाला भेटतं ते आहे ना गै गाभण राहत नाहीत का नाही त्याच्यावर ते स्पेशलिस्ट आहेत आता मोठ्या गाईला खोंड झाले की हा आता 4था महिना चालू झालाय खोंडाला हा. आणि कालवड बी आहे पण आता ती कमीत कमी 7-8 महिने झाले तिला येलेली हा. आता 8 महिन्याची कालवड झाली तिची पण ती परत बघतोय आपण लक्ष बी सोड बीट बघतोय तिचा पण ती बी दिसणं झालं व्यवस्थित बाबा घाण पिवळी पडते किंवा काय असं ती बी दिसणं झालं ना दूध देते का दूध नाही देत दूध आम्ही किती 4थ्या का 5व्या महिन्यातच तिची ही झाली असं का आणि आता जी खोंड आहे त्याचं तर आपण काही काढतच नाही सगळं खोंडालाच बसतो मग आता कोण पेत आहे होते खोंड ते कोण पेत आहे ना 4थ्या महिन्यात खोंडाला नाही नाही ज्याला प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी विचारतो तिला काय आपण हीच घालतोय की खपरी पेंड वगैरे शेंगदाणा पेंड वगैरे हे ते चालूच आहे बरं मी काय म्हणतोय ते मी तुम्हाला माझा नंबर घ्या 865 हां 865 865 50 50 365 365 90 90 तुम्ही बी घेतला सांगा तर आम्हाला पण खाद्य न्यायचे तुमच्याकडून असं काय 865 50 365 90 सेव्ह करू हा सेव करा गाडगे साहेब लिहितो हा हा हे फौजीचे कपडे कुठून आणले दाजींनी दिले ते दाजी येतं का फौजीत दाजी आमच्या पण गावात आहे एकच गाय आहे हा. म्हणजे घरातच आहे हा मग गावात एक गाय आहे? हो, एकच गाय अख्ख्या गावात आम्ही जावली भागातले पण गावात एकच गाय एकच गाय खिल्लार फक्त हा मग तेच की त्याला पण आता खोंड झालंय चांगलं हा कोणाची आहे ते आहे. चुलत्यांची हा मग ते पहिल्यापासून चालत आले असेल हो पहिल्या होत्या काय या हा. खिल्लार पण त्यांनी एकच ठेवली हा, एकच ठेवली नवीन पिढीत कोणी घेतलीच नाही नाही हाय त्या पण गावात नाही त्या सर्व आता एचएफच्या दुधाच्या नव्हे देशी गाय कोणी घेतलीच नाही एकच आहे अख्ख्या गावात एकच गाय मग तुमची पिढी काय कामाची नाही नाही घेणार की आम्ही घेणार ना रोज तुमचं चॅनल बघतोय आम्हाला खाद्य न्यायचे आता काय गावचं दिपावळीतच म्हटलं होतं न्यायचं हा मुंबईला असल्यामुळे जमलं नाही न्यायला खोंड झाले हे आता कोंड आहे आता 4था महिना चालू आहे खोंडाला
चार घेतला आम्ही. संख्या वाढवा गावात पहिली. नाही तेच आहे. पाठीमागं तुमची विसापूर मधली पण आम्ही बघितली, हा ती पण एक नंबर व्हिडिओ होती. तर आता तुम्ही ह्याच्यात गेला होता आपले 32 शिरायला हा. 4-5 व्हिडिओ बनवले, हा हा त्या पण व्हिडिओ एक नंबर होते, भारी होते, बरं वाटलं ना एक नंबर. आहे ना. अहो तुम्ही 7चं टायमिंग दिलं होतं, 7च्या आधी 6:55लाच मोबाईल काढून असं बसलो होतं. कधी ती व्हिडिओ येते आणि कधी बघतोय आम्ही. मागच्या 1, 2, 3 हो. मग तसला 4 व्हिडिओ चे. बनवू का. 100% एक आहे ना? नंबर एकदा व्हिडिओ. गेलं की डायरेक्ट पंचक्रोशीच कव्हर करायचं. गावगावी फिरतो आपण. मग काय म्हणते का तुम्ही व्हिडिओ तुमच्या अशा लेट येते तर आम्ही वाट बघत असतो कधी व्हिडिओ पडते. लेट काय झालं माहितीये का, तुम्ही माझ्या बरोबर 2 दिवस फिरा, हा. मग तुम्हीच म्हणताल की हे कसं काय हे सगळं जमतं याला. ओके. लय लोड तुमचे आहे, ना भयानक आम्हाला एक लोड आहे. गाय घ्यायची आहे. हा. आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आता काय होतं माहितीये का, आपल्या जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का नाही, ही सगळी पाळणारी लोक आहेत. आम्हाला पण माझ्या संपर्कात आला माणूस म्हटलं का नाही, एक जरी असेल ना ते म्हणणार मी 2 करणार आता, होय ना. विकणार ना ऐकणार नाही. ते त्यामुळं विकणे भांडण. माझ्याकडनं गाय भेटणं म्हणजे हे आहे, काय आलं का, भेटू शकत नाही. व्यापाऱ्यांच्याकडनं भेटणार, कारण त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात का नाही. कॉन्टॅक्ट मध्ये राहून आम्हाला गाय घ्यायची असं आहे. हा सगळं. तो तुमच्या बाजारावर contact मध्ये भेटावा म्हणजे तुमच्या म्हणजे माहितीनुसार गाय कशी तुम्हाला पाहिजे, बाजारावर कुठल्या फाउंडेशन कशी पाहिजे, हा. अशी म्हणून गाय घ्यायची. आता आहे का नाही सांगायचं, विकत चांगल्या गाई कोण देत नाही, बरोबर. एवढं डोक्यात ठेवायचं. जर चांगले असले तर कोणी विकतच नाही ना. हा. किंमत चांगल्या अनमोल झाली. गाई घरीच पैदास होणार. बरोबर. पण ते आपले सर एक गेले केदारगाववर काम करून, लय भारी माणूस, लय काय Royal माणूस. त्यांची व्हिडिओ जवळजवळ मी वाटते 2-3 वेळा व्हिडिओ बघितली. आता लय असते भारी तर माणूस. आता आपल्या व्हिडिओ मध्ये असते, 100%, पुशेगावच्या व्हिडिओ मध्ये 100% असते. 100%. लय भारी माणूस, देव माणूस म्हटला तरी चालेल. कायम सहकार्याची भावना असायची. तुम्ही जरी फोन केला नाही तरी तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून देणार. कायम माणूस हसत, लय भारी माणूस. धन्यवाद. धन्यवाद. भेटू नक्की. खरंच गाय घ्यायची आम्हाला म्हणजे घ्यायच्या 100%. ही व्हायची पहिलं मालक कोण आहे. मालक येते इथे बसले ती सगळीच. काय झालं, गटाला पळून आले ना, काय झालं. थोडक्यात मार खाल्ला, तोंडावर मार खाल्ला. तोंडाव किती 2 नंबरला उतरले. घरची गाडी काय. आणि पोरं सगळी सगळी घरची, ड्रायव्हर बी आमचा घरचा. हे पोरं पण घरचे. हे बाबा बाबा आमची चुलते चुलते आहेत. ना देते म्हणून आलो इकडे. असं आहे का, म्हणजे हे नात्यांचं आहे काय. थोडक्यात मार खाल्ला ते मालकी नाही. बैल मारत नाही. नाही तिला नाही पास. शाळा कॉलेज करतात का नाही. शाळा ते बी महत्वाचं आहे. ते पण कितवीत आहे, कितवीत आहेत. पण ते नाराज दिसते हो. गाडी पडली म्हणून नाराज नाही व्हायचं कधी, काय होईल ते होईल. बरोबर ना. निकाल काय होते लढला ना तुम्ही बस याच समाधान. पहिल्यांदाच इथं मोठ्या मैदानात आहे. मैदानात पहिल्यांदा बैल पाहिजे. पहिल्यांदाच आणले. ते पण टाकाटाकी 2 नंबरला उतरले. 2 नंबरला पुशेगावला उतरायचं म्हणजे पण लय मोठी गोष्ट आहे. खाऊ काम नाही. कारण इथं म्हणजे एका जिल्ह्यातली बैल नाहीत, पूर्ण इथं पुऱ्या महाराष्ट्राच्या बाहेरची पण बैल आली. त्यामुळे इथं 2 नंबरला उतरणं पण सोपं नाही. देवाच्या दारात पाण्याला महत्व आहे. हो हो. चला. हो किती वाजता आला होता. रात्रीच आलाय वाटतं. काल आलोय 6 वाजता. काल संध्याकाळी 6ला मुक्काम इथंच केला. थंडी लागली का. जेवणच इथं बनवलं. थंडी लागली काय. हे भात्यान खाते तो. कोकणातले आहेत का. हा कोकणातले ना. मी पण ओळखलं, मी तेच म्हटलं कोकणातले इथले आहेत का काय. बैल भात्यान खातेत. पळून आली का. मग काय त्यांना कशाला चारताय.
98 ना, मग ठीक आहे. आता ते खाऊन जोगावतील. किती जण आलाय? 17 जण आहे. कुठली गाडी आली? 2 गाड्यांमध्ये आले. संजन बादल आहे काय? हेच आहेत काय? हो येत दोघं दिसतात बरं का कोकणातले सारखे आहे का नाही? कुठलं गाव? हा? अक्कलकोट. किती जण आहे? बैल किती आणले? 6 आणले. झाला गट? नाही झालं, एखादा पण नाही झाला. नाही, तुमच्याच गावची की गाडी? सचिन तुम्हाला सांगतो लक्ष सचिन सचिन हा, हा. काय सचिन ही द्यावं आहे त्यांचं. त्यो सचिन, त्यो सचिन जो वडकेला राहिला तो तुला सगळ्यात जास्त हवा केली यानं. त्यानं केले ना. मला बघूया की मग सचिन ए बाबा फक्त एक झलक घेऊ दे. कितव्या गटात आहे? 63 मध्ये सचिन, 63 मध्ये. पायऱ्याला कोण आहे हो ह्याच्या पण? ते ओळखीचे. आणि देवाबर कोण आहे? शेमच्याकडे आहेत का ना? एका मालकाचं आहे. त्यांचंच आहे तर. हा. पंचवीस गाडगे साहेब ह्यो कोण? ह्यो सुंदर. 25 आणि चिक्या कुठं आहे? कधी? 2-3 कशानं? लंपी झाला.